हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण पाहणार आहोत की स्वामींचे 11 गुरुवार व्रताची मांडणी कशा पद्धतीने करायची। तर ही गुरुवारची व्रताची मांडणी करण्यासाठी तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताची पोथी असणे खूप आवश्यक आहे, कारण की या पूजेच्या दिवशी तुम्हाला 1 ते 21 अध्याय हे वाचावे लागतात। तर त्यासाठी ही पोथी तुमच्याकडे असणे खूप महत्त्वाचे आहे। आणि ही पूजा फारशी असं काही जास्त नाहीये, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने या पूजेची मांडणी आहे। अगदी कोणीही करू शकतं अशी ही 11 गुरुवार व्रताची मांडणी आहे। अगदी सिंपल आहे आणि पटकन होणारी आहे। यामध्ये जास्त काही तुम्हाला करायची गरज नाही। स्वामींना फक्त तुमची भक्ती महत्त्वाची असते। तुम्ही त्यांची सेवा कशा पद्धतीने करता हे त्यांना पाहायचं असतं। त्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आणि गुरुवारी हे व्रत तुम्ही करू शकता। अगदी कोणत्याही गुरुवारी तुम्ही हे व्रत केलं तरी सुद्धा चालेल। येत्या गुरुवारपासून तुम्ही 11 गुरुवार करण्याचे ठरवले तरी सुद्धा चालेल। फक्त तुम्हाला त्यासाठी संकल्प करावा लागतो या व्रताच्या आधी। तर आता आपण सुरुवात करूयात। तर आता इथे मी चौरंग घेतलेला आहे। तुमच्याकडे पाट असेल तरी सुद्धा चालेल। त्यावरती तुम्ही लाल, केसरी किंवा ऑरेंज कलरचं एखादं वस्त्र अंथरून घेतलं तरी सुद्धा चालेल। जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही घेऊ शकता। आता मी इथे छोटा माझ्याकडे एक चौरंग होता, तर तो मी इथे ठेवून घेतलेला आहे। तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा काहीच हरकत नाही। तर आता या चौरंगावरती मी थोड्याशा अक्षता ठेवून घेणार आहे, कारण की यावरती मला स्वामींची मूर्ती स्थापन करायची आहे। तुमच्याकडे जर छोटी मूर्ती नसेल तर तुम्ही मोठा फोटो घेऊन सुद्धा त्यांची पूजा करू शकता, काहीच हरकत नाही। इथे माझ्याकडे छोटी मूर्ती आहे म्हणून मी छोटी मूर्ती घेतलेली आहे। आता इथे एका बाजूला जी देवघरात आपली घंटी असते तर ती मी एका बाजूला ठेवून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मी शंख ठेवून घेणार आहे। तर तुमच्याकडे जर शंख नसेल तर तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही। पण माझ्याकडे होता म्हणून मग मी तो ठेवून घेतलेला आहे। आणि इथे मी एका बाजूला स्वामींसाठी पाणी घेतलेलं आहे आणि एका वाटीत मी साखर घेणार आहे। तर माझ्याकडे साखर होती म्हणून मी साखरच ठेवलेली आहे। तुमच्याकडे जर मोठी खडी साखर अवेलेबल असेल तरी सुद्धा चालेल। तर दुसरीकडे मी इथे जे 108 माळी आपण जे जप करतो तर ती माळ मी इथं ठेवलेली आहे। आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक हे कंपल्सरी आहे, तर ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तर ते सुद्धा मी इथे ठेवून घेतलेलं आहे। आणि माझ्याकडे जे नित्यपाठाचं पुस्तक होतं तर ते सुद्धा मी घेतलेलं आहे, कारण यामध्ये तुम्हाला नित्यपाठाची सेवा तुम्ही करू शकता, तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता। तर त्यामुळे मग हे नित्यपाठाची जी पोथी आहे ती मी इथे ठेवून घेतलेली आहे। तर आणि इथे पुढे मी एक तुळशीचं पान सुद्धा घेतलेलं आहे, कारण तुळस ही खूप पवित्र असते। तर त्यामुळे तुळस ही त्या साखरेमध्ये मी ठेवून घेणार आहे। आणि तुळस ही सगळीकडे असतेच, तर त्यामुळे ती सगळीकडे अवेलेबल असते। आता इथे मी स्वामींना अष्टगंध लावून घेतलेला आहे आणि माझ्याकडे जी माळ होती तर ती सुद्धा मी त्यांच्या गळ्यात घातलेली आहे आणि फेटा होता माझ्याकडे। तर तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा काहीच हरकत नाही। आपल्याकडे जे आहे त्यामध्येच आपण स्वामींची पूजा करून घ्यायची आहे। आणि दर गुरुवारी मी फुले ही घेऊनच येत असते पूजेसाठी, तर त्यामुळे मग मी ती फुले सुद्धा इथे ठेवून घेत आहे। तुमच्याकडे जर नसेल तरी सुद्धा काहीच हरकत नाही। आपल्याकडे जे काही आहे आपण त्यामध्येच ही पूजा करायची आहे। आता मी ही फुले व्यवस्थित अशी सगळीकडे वाहून घेणार आहे। आणि स्वामींचं जर तुमच्याकडे एखादं फळ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता। आता ही स्वामींची पूजा माझी करून झालेली आहे आणि आपल्याला यामध्ये 1 ते 21 अध्याय हे वाचायचे असतात। त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र आणि 11 माळी 108 मणी असतात या माळीमध्ये। तर आपल्याला 108 वेळा स्वामी समर्थ नामाचा जप सुद्धा करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। आणि मग 1 ते 21 अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी आरती वगैरे करून घ्यायची आहे। आता इथे मी धूप वगैरे लावलेली आहे, अगरबत्ती, दिवास हे सगळं मी लावून घेतलेलं आहे। आणि माझ्याकडे आंब्याचं फळ होतं तर ते सुद्धा मी इथे ठेवून घेतलेलं आहे। तुमच्याकडे कोणतंही असेल तर ते तुम्ही इथे ठेवू शकता। आणि ही 11 गुरुवारची अशी माझी पूजेची मांडणी असते। ही माझ्या पद्धतीने मी करते, तुम्ही कशी करता ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही आता बघू शकता किती छान अशी मी पूजा केलेली आहे आणि घरातलं वातावरण सुद्धा अगदी प्रसन्न होतं जेव्हा आपण हे गुरुवारचे व्रत करतो। आणि यासाठी आपल्याला जास्त काही डेकोरेशन वगैरे करायची सुद्धा गरज नाही। स्वामींना फक्त आपली सेवा महत्त्वाची असते। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।